आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। उद्योगपति व समाज सेवक अभिजीत खंडागले के जन्मदिन पर स्कूल के विद्यार्थियों को स्कूली सामग्री का किया गया वितरण, तो वहीं ग्राम पंचायत कर्मचारियों को बांटा गया छतरी। बता दें, पूर्णा स्थित जिला परिषद शाला में 25/7/2025 को माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल जी के कट्टर समर्थक भाजपा युवा मोर्चा विधानसभा ग्रामीण अध्यक्ष प्रफुल्ल खंडागले उर्फ पप्पू सेठ व बंटी सेठ युवा प्रतिष्ठान द्वारा बंटी सेठ युवा प्रतिष्ठान अध्यक्ष व उद्योगपति अभिजीत खंडागले के जन्मदिन पर जिला परिषद स्कूल के विद्यार्थियों को खाऊ व स्कूली सामग्री का वितरण किया गया, तो वहीं पर ग्राम पंचायत के कर्मचारियों को छतरी व पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। तो वहीं पर केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ जन्मदिन मनाया गया। इस उपलक्ष्य में भाजपा भिवंडी तालुका अध्यक्ष पीके म्हात्रे, बीजेपी नेता सुजीत पाटिल, भाजपा युवा मोर्चा विधानसभा ग्रामीण अध्यक्ष प्रफुल्ल खंडागले उर्फ पप्पू सेठ, उप सरपंच भालचंद्र टावरे, अमोल पाटिल, अनंत चौधरी, नीलेश टावरे, बिलास इताटकर, देवा टावरे, अनिल टावरे, रंजना भगत आदि मान्यवर उपस्थित रहकर अभिजीत खंडागले को जन्मदिन की शुभकामनाएं दिए। तो वहीं पर पीके म्हात्रे ने इस उपलक्ष्य में क्या कहा, ये देखते हैं इस खबर में। आज 25 जुलै रोजी पूर्णा गावचे यशस्वी उद्योजक अभिजीत खंडागले यांचा आज या ठिकाणी वाढदिवस पूर्णा गावचे सर्व ग्रामस्थ आणि पूर्णा गावातील मराठी शाळेतील संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी साजरा करत आहेत। निश्चितच आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन करीत आहे। तसेच भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुक्याच्या वतीने मी त्यांचा अभिष्ट चिंतन करतो। आजचा हा गोड कार्यक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप आणि शालेय वस्तू वाटप या ठिकाणी ठेवलेले आहेत। अभिजीत खंडागले यांचा काही थोड्याच अल्पावधीतच आज त्यांचा उद्योग एक चांगला मोठा पसारा त्यांनी तयार केलेला आहे आणि त्या उद्योगामार्फत ते संपूर्ण युवा वर्गाकडे चांगले आकर्षित झालेले आहेत। आताच आम्ही जेव्हा डिस्ट्रिक्टच्या रोटरी क्लबच्या मार्फत जेव्हा सगळीकडे डिस्ट्रिक्ट मध्ये कार्यक्रम करतो, ते सुद्धा एका ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट ह्या रोटरी क्लब मार्फत समाजसेवेचं काम करण्यासाठी तिकडे सरसवलेले आहेत आणि निश्चितच या पुढील काळात ते रोटरी डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा आपणास दिसून येतील। रोटरी ही संपूर्ण जागतिक लेवलची संस्था आहे आणि त्या मार्फत अनेक उद्योगपती असतील, सामाजिक समाजसेवक असतील, त्या रोटरी मध्ये जॉईन झालेले आहेत आणि जवळजवळ ह्या जिल्ह्यामध्ये 4000 रोटेरियन काम करीत आहेत। त्यापैकी अभिजीत आता काही 1-2 वर्षापासून मला वाटते जॉईन झालेला त्या ठिकाणी आहे। मी त्यांचं त्याबद्दल सुद्धा अभिनंदन करतो। आज पूर्णा गावातील उद्योजक म्हणून जरी ते असले तरी समाजसेवेचा वसा त्यांच्या कुटुंबियांचा हा अनेक वर्षापासूनचा आहे। खंडागले परिवार हा गावच्या सर्व विकास कामामध्ये, गावच्या प्रगतीमध्ये नेहमी साथीने सर्वांच्या उभे राहूनच त्यांनी काम केलेले आहे आणि यशस्वीरित्या त्यांची ही कामगिरी पुढे सुद्धा चालत राहिलेली आहे। मी या ठिकाणी सांगू शकतो की मराठी शाळेत आम्ही पदार्पण केलं आणि आमचं स्वागत एका हिंदी गाण्याने झालं। तर तात्या शेठ आम्ही बोलत होतो की अरे हिंदी बद्दल चाललेली चर्चा, तर पहिलं गाणी मराठी असतं तर अजून बरं झालं असतं। तरी सर्व भाषांचा सन्मान करावा हा देवेंद्र फडणवीस यांनी कालच आपल्याला सगळ्यांना सांगितलं। पण काही झालं तर मराठी भाषा आपली आणि मराठी भाषेसाठी आपण त्याचा सन्मान, मराठी भाषेचा सन्मान आपण केला पाहिजे। हा या ठिकाणी मी संदेश सुद्धा विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो आणि
मी इथेच माझे 2 शब्द संपवतो. जय. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.